नमस्कार, कविता टेस्टी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाची खीर करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे एक वाटी खपली गहू आहेत। हे पॉलिश केलेले गहू आहेत। आपण थोडे मिक्सरला लावून घ्यायचे। 2 वाट्या गूळ, मी हा 1 वाटी दाखवलाय, परंतु एका वाटीला 2 वाट्या गूळ लागतो। आपल्याला कसं गोड हवा असेल तसं, जास्त कमी। ही खारीक पूड, काजू, बदाम आणि जायफळ। आता पाणी उकळत ठेवले कुकर मध्ये आणि जवळजवळ गव्हाच्या चौपट पाणी लागते। बघूया आता शिजत ठेवले पाणी, आता उकळले। त्यात आता गहू घालून घेऊ। बंद कर जरा। हे गहू मी धुवून घेतलेत। आता पाणी उकळले, त्यात मध्ये गहू घालून घेऊ। त्यात थोडे तांदूळ घालूया, जरा चवीला छान लागतं तांदूळ घातल्यानंतर। आता कुकर बंद करूया। आता फुल गॅसवर उकळी आली की नंतर अर्धा तास बारीक गॅस करायचा आणि ठेवायचं, म्हणजे छान मऊ शिजतं। काजू बदाम हे तळून घेऊया जरा, म्हणजे जरा चवीला चांगलं लागतंय। हे सगळं तुपात तळून घ्यायचे। काजू बदाम ड्रायफ्रूट टाकलेत, आपल्याला कोणते आवडते ते। जरा कलर बदलेपर्यंत चांगले भाजायचे। आता हे सगळं कुकर मधनं पातेल्यात काढून घ्यायचं, गॅसवरती ठेवायचं आणि नंतर आपल्याला पाणी गरम करून घेतलंय। हे पाणी यात घालायचं, म्हणजे जरा एकजीव होते चांगली। हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर त्यात ड्रायफ्रुट्स घालायचे। हे खारीक पूड, गूळ घालायचा, जायफळ किसून घातलंय मी। वेलची घातली तरी चालते, माझ्याकडे जायफळ आहे, जायफळ किसून घातलं। आता हे सर्व घातलंय, आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गॅस चालू करून मिक्स करून घ्यायचं चांगलं। व्यवस्थित घोटून घ्यायचं चांगलं, म्हणजे एकजीव छान होते खीर। अशा प्रकारे चांगली घोटून घ्यायची स्मॅशरनी, म्हणजे एकजीव होते आणि छान लागते। आपल्याला हवं तसं खोबरं जरी घातलं ओलं तरी छान लागते। मी नाही घातलं, आमच्यात नाही आवडत म्हणून मी नाही घातलं। प्रत्येकाच्या आवडीनुसार। थोडे बेदाणे घालते। आता चांगली उकळली आहे खीर, एकजीव छान मस्त झाली आहे खीर। शेवटी तूप घालून सर्व करायची। तयार आहे आपली खीर। टेस्ट करून बघूया आता कशी झाली आहे, बघूया टेस्ट खीर। मस्त झाली, मस्त, छान। बघा ट्राय करून।
तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.